आज नारायणी एंटरप्रेन्योरच्या माध्यमातून आज खुडबाव या ठिकाणी आपण आहोत. प्रथमतः नारायणी एंटरप्रेन्योरच्या टीमच्या माध्यमातून आपलं मनापासून खूप खूप असं स्वागत. तर नाना, तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा. मारुती सीताराम टकले, मुक्काम केलवाडी, पोस्ट बेलवडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. नाना, हे जे कढीपत्त्याचं तुम्ही यावर्षी घेतलेलं आहे आणि या परिसरातले कढीपत्त्याचं पीक एक या परिसरातले शेतकऱ्यांसमोर वेगळा असा आदर्श आहे. घेतलं घेण्याच्या अगोदर ते अगदी मार्केटमध्ये जाण्यापर्यंतची जी या कढीपत्त्या मागची आणि तुमच्या शेताचा पोत असेल किंवा शेताची जी उगवण क्षमता असेल किंवा चौपण असेल, त्याबद्दल तुमची यशोगाथा ही तुमच्याच तोंडून थोडक्यामध्ये आम्हाला सांगा. आपण काय रासायनिक खत वापरलं नाही आता. हो नारायण आणलेलं. हो, याची लागण केव्हा केली? याची लागण सातव्या एंडला केलेली. म्हणजे 7व्या 19 म्हणजे 7व्या महिन्यामध्ये, 7व्या महिन्यात एंडला. म्हणजे जेव्हा याची लागवड तुम्ही केली तेव्हा या पिकाबद्दल आम्ही पहिल्यांदा तुम्हाला भेटलो तेव्हा काय परिस्थिती होती पिकाची? उगवून आलेला होता ना. आणि या पिकाला तुम्ही जे खताचे जे डोसेस दिलेले आहेत ते कशा पद्धतीने आणि किती दिलेले आहेत? माझ्या आता मी काय मांडून ठेवलेलं नाही. बरं, तुम्हाला जे आठवते ते सांगा. पण झाले असत्या 1-2-3 फवारण्या झाल्या असत्या. 3 फवारण्या झाल्यावरून आणि 3 वेळा सोडलेली. 3 वेळा पाण्यातून सोडलं असेल. हां. बरं, या कढीपत्त्याचं पीक तुम्ही यापूर्वी कधी घेतलं होतं? नाही, पहिल्यांदाच घेतलेलं आहे. पहिल्यांदाच. बरं, या पिकाच्या अगदी उत्पादनाचा जर विचार केला तर एकदा हा कढीपत्ता तुमचा याची कापणी झालेली आहे. उत्पादनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सांगू शकता? उत्पन्न म्हणजे माझ्या रानाला ही पीक मॅचिंग झाले. बरं, तुमचं रान यापूर्वी कसं होतं? रान यापूर्वी फरक होता रानात. हां, काय फरक होता? म्हणजे पीकच व्यवस्थित येत नव्हतं. म्हणजे कढीपत्त्याचं का नाही, कोणतंच पीक येत नव्हतं. म्हणजे कोणतंही पीक या रानामध्ये? हां, म्हणजे बरोबर व्यवस्थित येत नव्हतं. त्याच्यापासून काय उत्पन्नच आम्हाला मिळत नव्हती. बरं, या रानामध्ये किती वर्ष झाले की तुम्ही पीक घेतलं पण आले नाही आणि उत्पादनही झाले नाही, असं काही इतिहास आहे इथून पाठीमागचा? असं 10 वर्षाचा काळ. म्हणजे 10 वर्षामध्ये कोणतेही पीक या रानामध्ये? आपलं बोरचं पाणी आहे. हां, जमिनीत क्षार झाले. बरं त्याला मीठ फुटतंय रानाला. बरं. ह्याच्यात कोणचं पीक चालन? हां, तुती लावली होती. हो तुती बी साधली नाही. हो. नंतर ही कढीपत्ता लावलाय. बरं. हे पीक व्यवस्थित आलंय. आणि आणि ह्याच्या रासायनिकवर नाही, ह्याच्या जेलवरच आलंय. पूर्णपणे आपल्या नारायणी जेलवरती चाललेलं आहे. हां. रासायनिक बिलकुल वापरलेलं नाही, वापरायचंच नाही असं. बरं, वापरायचं बी नाही, बरोबर आहे. बरं, हे पीक तुम्ही एकदा कापणी झालेली आहे, पण ज्यावेळेस तुम्ही हे मार्केटमध्ये न्यायचं किंवा ह्याची विक्री करायची, म्हणजे काय तुम्ही त्या वेळेस डोक्यामध्ये ठेवलं आणि कशा पद्धतीने याची विक्री केली? विक्री म्हणजे काय झालं, लॉकडाऊन झाल्यामुळं हे नेता आहे ना. बरं. मग आपल्याला त्याचा अनुभव बी नव्हता. बरं. कसं कापायचं, कसं हो. कटिंग करायचं, का गाड्या बांधायच्या, का वजी बांधायची, हां, याचा काय आपल्याला अनुभव नव्हता. बरं पण ती एक कढीपत्त्यावाला आला धंदा करणारा. बरं बरं. त्याला मग 20 रुपये किलोनी दिलं. हां, तर 2.5 टन माल निघाला याच्यात. 2.5 टन माल निघाला. हा, शेंडा खुडून बुडका खुडून 2.5 टन माल निघाला. 200-400 किलोची नुकसान झाली. हो 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 पण ती ज्याच दिवस कापणीला पहिलं कापणी जावळ कापणी होती. हो जावळ कापणी एवढी वाढत नाही, पण आपली वाढली होती. हो हो आपली जावळ कापणी होती जवळजवळ म्हणजे 3 फुटाच्या पुढं वाढली होती. हो 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 त्याच्यामुळं खालून काय गळ झालती. हो. त्याच्यामुळं बुडका कट करावा लागत हो, होता. बरोबर बरोबर. आणि कवळात शेंडा कट करतातच. हां, बरोबर बरोबर. म्हणजे अशी परिस्थिती. हं. ती पीक आलं बी गेलं बी. नंतर हे महिन्याचंच पीक आहे ना आता. 1.5 फूट आहे. म्हणजे महिन्याचं पीक तुम्हाला हे कसं वाटतंय? फूटभर आहे. म्हणजे या असणाऱ्या महिन्याच्या पिकामध्ये आत्ता नारायण जेलचे तुम्ही किती डोस दिलेला आहे? कटिंग निम्मी झाली त्या टायमालाच एक नारायण जेल आणि रूट दिलेले आहे. बरं, हे पीक तुमचं ज्या व्यापाऱ्यांनी नेलं, व्यापाऱ्यांनी या पिकाबद्दल किंवा इतर पीक आणि आपलं पीक यामध्ये काय बदल व्यापाऱ्याच्या तोंडातून तुम्हाला काय जाणवला?
व्यापारी तोंडातून जाणवलं ना. काय म्हटले? व्यापारी म्हणला जावळच कापायला आम्हाला 20 वर्षात असं भेटलं नाही. अरे बापरे, हे कशामुळं शक्य झालं असं तुम्हाला वाटतंय? हे ह्याच्यामुळं शक्य झालं ना आपल्या नारायण जेल. नारायणी जलमुळं. म्हणजे व्यापारी या पिकामध्ये त्याला 4 पैसे निश्चित मिळाले असेल, पण तोही समाधानी होता. आणि तुम्ही या नारायणी जेलच्या माध्यमातून जे पीक आलेले आहे की गेल्या 10 वर्षामध्ये या शेतामध्ये कोणतंच पीक नव्हतं, तर आज कडीपत्त्यासारखं पीक चांगलं आलेलं आहे. बरं, या आपल्या शेताकडे, आता आपलं शेत हे रस्त्याच्या कडेला आहे, बरं इतर शेतकऱ्यांबद्दल तुम्ही काय सांगू शकता आपलं हे पीक पाहून? किंवा शेतकरी तुम्हाला काय बोलले का? विचारतात ना, काय म्हणतात? बी कुठून आणलं, बर बी आम्हाला लावायचे, बर बी मिळत्यान का? हां पण त्यांना मी डायरेक्ट सांगतो बाबा माझ्या एक तर काय तुम्हाला दम निघायचा नाही. हां हां तुमची रानं चांगली आहे, हां चांगली रानं आहे, तुमची काढता हीच पिकं तुम्हाला, कारण त्यांना सवय लागलेली. हां 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 मग आता सवय लागली अशी की ही पीक काढलं की लगेच ही पीक 4 महिन्यात 6 महिन्यात पिकं निघतात. हो 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 तसं ही पीक आहे ना, पहिले कापणी जाती वर्षाला. हो हो त्यांना मी डायरेक्ट सांगितलं. हो हो त्याच्यामुळे ह्याच्या काय नादी लागू हां नका. हां. तरी 4-2 जण आहे ना आहेत, नाही आम्हाला बीज पाहिजे. बरं, नारायण जेलवरती आलेले हे जे पीक आहे, हे पीक पाहून किंवा या पिकाला, या शेतामध्ये 10 वर्षापूर्वी तो कोणतं पीक येत नव्हतं आणि आता कसं आलं, अशा काही भावना तुम्हाला इतर शेतकऱ्यांच्या जाणवल्या? जाणवले की म्हणजे विचारपूस करतात ना, कशा आणलं, काय केलं, किती काय, म्हणलं रासायनिक खत वापरलं नाही हो किंवा त्याच्यामुळं या नारायण जेलला 4-2 गिराईकं बी लागली. हो 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 म्हणजे तुमच्या मार्फत तुम्ही जे रेफर केलं की बुवा हे मी औषध वापरलेलं आहे, हे औषध जर तुम्ही वापरलं तर त्यामध्ये तुमचा निश्चितच फायदा होईल. असे 7-8 झाले गेले. हां, म्हणजे शेतकऱ्यांनी तुमच्या माध्यमातून की तुम्ही सांगितल्यानुसार की 7-8-10 शेतकऱ्यांनी आपलं नारायणी जेल त्यांच्या शेतामध्ये वापरायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. बरं, जे काही तुम्हाला अपेक्षित उत्पादन पहिल्या कापणीमध्ये मिळालं त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात? नाही एकदम समाधानीच म्हणजे आहे ना? हा, समाधानीच आहे. कारण आपल्याला रान चांगलं दिसलं, पीक चांगलं दिसलं, ह्याच्यातच समाधान. पैसे किती होत्यात, बरं, आता माल किती निघतोय ह्याचा नाही विचार. याबरोबर तुम्ही आपलं हे नारायण जेल इतर कोणत्या पिकांना वापरलेलं आहे आणि इथून पुढे वापरणार आहात? गव्हाला वापरलंय, ऊसाला वापरलंय. बरं, गव्हाबद्दल आणि ऊसाबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, शेतीच आपण ह्याच्यावर ठेवणार आहे. हां, म्हणजे गव्हाचं जे तुम्ही उत्पादन घेतलं त्या उत्पादनामध्ये बी समाधानी आहात त्याच्यात बी समाधानी. आणि ऊसाला तुम्ही वापरताय त्या ऊसाबद्दल बी 8 महिन्याचा ऊस 8 महिन्यातच 1 गुंठ्यात आहे ना 1.5 टन जर ऊस निघत असेल हो 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 तर वापरायला हरकत काय आहे? आणि आत्ता जी तुम्ही नवीन लागवड करताय ऊसाची ती बी ह्याच्यावरच करणार. आपल्या नारायण जेलवरतीच घेणार आहे. हा, बरं, लोकांची अशी मनोधारणा आहे किंवा जैविक खतांवरती उत्पादन चांगलं येत नाही, पिकं चांगली येत नाही, पीक रोगाला बळी पडतं, असं काय तुम्हाला जाणवलं? नाही, रोगाला बळी पडलं म्हणजे आता शेवटी रोगच आहे. हो 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 वातावरण आहे, हवामान आहे, ह्याच्यात काहीतरी तफावत आहे का हो नाही? हो हो म्हणजे ह्याच्यात ते रोग होणारच आहे. हो 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 त्या रोगाचा तुम्ही म्हणजे आम्ही तर तुम्हाला उलट ती प्रॉडक्ट मागतोय तुमचं. हो 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 बरोबर बरोबर. बुवा द्या आम्हाला, तीच द्या आम्हाला, पूर्ण जैविकच वापरायचे, रासायनिक वापरायचे, केमिस्ट वापरायचंच नाही. बरोबर बरोबर बरोबर. जसं आता तुम्ही कडीपत्त्यावर वापर केला त्या पद्धती, त्याच्या अगोदर तुम्ही एका गव्हावरती पण वापर केला. हा, बरोबर आहे. नाही सगळं तिन्ही ह्याच्यावर आहे ना, संगतीचा वापर केला. बरोबर, तुम्ही ऊसामध्ये पण वापर केलाय. आता हा. ऊस पण आपण बघितलं की 90 लागत तुमचं प्रॉडक्ट हे मी 10व्या महिन्यापासून वापरतोय. बरोबर, नियमित वापर करताय तुम्ही. नेहमी. आणि असं प्रत्येक क्रॉपला आपण जे काय आता नारायणी जेल, बुस्टर, जे काय आपल्याकडे रूट, बेन्सिल, जे काही सिलिकॉन आहे, हे सगळे घटक आपण वापरतो. तुम्ही आता काय म्हणता की किडीवरचं औषध आपल्याला लवकरात लवकर भेटलं तर आम्हाला काय होईल की रोगमुक्त जे काय हा. आहे, रासायनिक मुक्त जी शेती करायची तुमची स्वतःची इच्छा निर्माण झाली. हा. तर तुम्ही बघितलं तुमच्या रानामध्ये 4 फूट जमीन झाली होती. नाही, जमिनीचा- 4 फूट म्हणजे मीटच फूट. जमिनीचा कस पण निघून गेला होता. हम्म. तिथं आज हे कडीपत्त्यासारखं पीक चांगल्या लेवलला आलंय आणि जगाच्या वेगळं काहीतरी तुम्ही केलं, लोकांनी पहिलं बघितलं, बरोबर का नाही? आणि आता तुम्हाला त्या गोष्टीची मागणी करायला सुरुवात केली. ना. कारण इथं काय आम्ही पाहिलं की इथं सगळ्यात गुडगावमध्ये सगळ्यात जास्त तरकारी हा विषय असायचा किंवा ऊस वगैरे हा विषय असायचा. तर तुम्ही सगळ्यात वेगळं काहीतरी विचार करून हे गोष्टी केल्या आणि त्याला यश पण तुम्हाला मिळालं. जसं की आता तुम्ही 2.5 टन पहिले कडीपत्ता तुम्हाला कापणे पहिले जे काही मिळाली. कडीपत्त्यावाला एक जोडीदार आहे, हां त्या जोडीदाराला मी फोन केला, म्हणलं कडीपत्ता कापाय आलाय. हां
म्हणला किती वाढलाय? म्हणलं आहे 2-2.5 फूट. तो म्हणला 2-2.5 फूट एवढं जावळ वाढतच नाही. हो म्हणला 500 किलो निघन का? हो मी म्हणलं निघन 4 ते 5 टन. बापरे. अरे म्हणला तिसऱ्या कापणीला नाही निघत एकरात. हां हां हां. तेव्हा मग आपला पहिलेच कापणीला निघाला जसं आधी. आपण म्हणत आलो, आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला म्हणतो की खर्च कमी झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा खर्च कमी झाला पाहिजे, उत्पादन जास्त आलं पाहिजे आणि विषमुक्त रासायनिक मुक्त शेती झाली पाहिजे. हा, मग त्या बरोबर. तुलनेमध्ये आपण प्लॉटमध्ये साधारण किती औषधाचे डोस खर्च, म्हणजे खर्चपोटी जर विचार केला तर किती औषध वापरले आपण? 1.5 एकर गहू होता, त्याच्यावर 2 फवारणी केल्यात. बरोबर. त्याच्यामध्ये अच्छा. किती तुम्हाला? 2 मिनिटांनी. आणि 12 गुंठे ऊस आहे. हां. म्हणजे 12-13 गुंठे ऊस आहे. हो हो हो. त्याच्यात एक ही वापरलंय, रासायनिक काय वापरलं नाही. बरं. आणि कढीपत्त्याचं एक पीक, एक कापणी त्याच्यावर काढली. त्याच्यात फक्त माझं 5,500 रुपये गेलं अरे हे वा. सगळ्यामध्ये म्हणजे सगळ्यामध्ये. ऊसासाठी, गव्हासाठी आणि कढीपत्त्यासाठी. आता नुसतंच आपण कढीपत्त्याचा विचार करता किती औषध वापरले? फवारणी ते सगळे एकत्र झाले ना, म्हणजे तरी पण शिल्लक म्हणजे काय 2-3 साधारण 1 बॉटल, 3 फवारण्या. 1.5 बॉटल, 2 बॉटल, आता तसं म्हणजे ॲव्हरेजली. कारण आपण रासायनिक तर टाकलंच नाही त्याला. नाही रासायनिक नाही. साधारण 1-2 बॉटल तर वापरले असतील किंवा 1.5 बॉटल, आपण बरोबर नाही? आणि काही रूट वापरले, बरोबर आहे. रूट म्हणजे वापरले. तुलनेत हिशोब केला तर आपण फक्त 3,000 ते 4,000 रुपये फक्त औषधावर खर्च केले आणि रासायनिक डोससाठी काही थोडाफार तुमचा तो खर्च झाला असेल, हा बरोबर ना? असा समजा आपण विचार केला की 6-7 हजार रुपये तुमच्या औषधावर गेले असतील, हा 6-7 बरोबर आहे. पण 6-7 त्या हजार तुलनेमध्ये 2.5 टन आपल्याला काय झालं, उत्पादन आले. हम्म. जिथं 400-500 किलो निघेल की नाही म्हणून तुम्हाला हा. कढीपत्त्यावाल्याने विचारलं, हा. त्याच्या 5 पट आपल्याला काय झाले, उत्पादन झाले. हम्म. तर साधारण 10 रुपयांनी तुम्हाला काय मिळालं, बाजार मिळाला, बरोबर आहे? 20 रुपये सॉरी 20 रुपयांनी किलोला. किलोला. त्या हिशोबाने विचार करता 2.5 टनाचे किती पैसे झाले, 50,000 रुपये झाले. बरोबर आहे? हा. 50,000 रुपये फक्त जावळच्या ह्याच्यामध्येच झाले. हम्म. तर आता आपलं काय होणार आहे, ॲव्हरेज वाढतच जाणार आहे. ॲव्हरेज वाढला की ॲव्हरेज वाढणार आहे ना. अगदी म्हणजे ऑलरेडी आपण 5 पट उत्पादन वाढवून घेतलेलंच आहे, हम्म. म्हणजे जे सुरुवातीचं. आता त्याचा ॲव्हरेज आपला वाढत जाईल का कमी होईल? वाढत जाणार. आणि आपल्याला तो वाढवायचाच आहे. पण याचा अर्थ असा झाला का आपण तुम्हाला खर्च जास्त करायला लावतोय का? नाही, खर्च तेवढाच पण उत्पादन जास्त. हे आपलं काय आहे, ब्रीद वाक्य. आता आमच्याबरोबर एक वाक्य बोला की जैविक शेती, सुखाची शेती, खर्च कमी, उत्पादन जास्त, चला विषमुक्त जमीन करूया आणि शेती पण करूया आणि विषमुक्त अन्न सर्वांना खायला पण घालूया. बरोबर आहे. धन्यवाद. तर आज या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की मारुती टकले नाना यांच्या शेतामध्ये आहे आणि नानांनी त्यांच्या तोंडून सांगितलेलं आहे की माझा जवळजवळ 1.5 एकर कढीपत्ता आहे आणि 1.5 एकर गहू होता आणि 6 ते 6.5 पांड ऊस आहे. म्हणजे या सर्व क्षेत्रासाठी नानांनी फक्त 5,500 रुपये नारायणी जेलवरती खर्च केलेला आहे. या 5,500 रुपयामध्ये कढीपत्त्यामध्ये जावळ कापणीमध्ये नाना तुम्हाला किती पैसे मिळाले? 50,000 रुपये. याच 5,500 रुपयामध्ये गव्हाचं पीक तुम्ही घेतलं. गव्हामध्ये किती? 13-14 क्विंटल. म्हणजे 14 क्विंटल गहू झाला. याच 5,500 तुमचा जो 6.5 पांड ऊस आहे तो आज 12-13 कांड्यांवरती ऊस आहे. 20 टनाच्या मापात. म्हणजे आजही तुम्ही सांगताय, आजही तो ऊस जर तोडला 8व्या महिन्यामध्ये तर 6.5 पांडामध्ये 20 टन ऊस निघू शकतो. म्हणजे एवढं उत्पादन तुम्ही 5,500 रुपयामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे निश्चितच कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेणं नारायण जेलच्या माध्यमातून शक्य होते किंवा नाही होते? शक्य होते नाना. आज या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता? शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? शेतकऱ्यांनी हे नारायण जेलच वापरलं पाहिजे. आता तुमचा विचार ऐकून बघून लोक तुमच्यामुळे नारायणी जेलचा वापर करायला सुरू झालेला आहे आपल्या कुटबाव एकरेवाडीला. मॅक्झिमम लोक आपला आता कुठल्या ह्याच्यावर वापर करतायत, ऊसावरती लोकांनी प्रूफ केले. बरोबर आहे. आज या ठिकाणी नाना तुम्ही माहिती दिली नारायण इंटरप्रेन्योरच्या वतीनं तुमचं खूप खूप धन्यवाद.